एक बल्लाडी संघ पाहायला मिळतील. खरे तर पहिली मॅच आमच्या तुमच्या भेटीस येऊन ठेपल्या. एका साईडला टीम खरे तर आपण पाहणार आहोत जांभूळवाडी आणि त्याला फाईट करेला नागेवाडी या दोन संघामध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळेलाच्या दुसऱ्या रात्रीमध्ये पहिली. बघा खरे तर आयोजकांची सूचना देखील महत्वाची आले. जी कॅबल लाईटीची कॅबल खरं तर जिथून प्रवास केलाय त्या कॅबलनं त्याच्यापासून थोडंसं लांब राहा आणि टावर पासूनही थोडंसं लांब राहा. कारण आताच नुकतीच माहिती पोहोचली की थोडीशी शॉर्ट सर्व्हिस आहे. लक्ष असू द्या सर्व खेळाडूंना. प्रेक्षक माय बाप वर्गांना देखील विनंती करेन. हॅलो चेक. मयूर चालू कर माईक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. बघा सुरुवात झाली स्पर्धेला आणि पहिल्याच बॉलवरती करत राहा बालचंद्र कांबडी आहे स्ट्राईक एंड वरती. आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर 4 धावेने श्री गणेशा खातं उघड गेलंय. आणि दोन्ही संघाला विनंती करेन खरं तर मैदानाच्या आतमध्ये ते जांभळीचं झाड आहे त्या झाडाला बॉल स्पर्श लागला स्पर्श झाला तर तो बॉल डेट दिला जाणार नाही. जितक्या धावा येतील तितक्या पडून काढा आणि बॉल जर झाडाला लागून कॅच घेतली तरी विकेट विकेट नाही. येस विकेट नसणार आहे. चेक हॅलो चेक हॅलो चेक. आणि पिच वरून फक्त एक सिंगल धाव पडून काढा जाऊया मॅच मध्ये. ओहो यावेळेस दुसरा बॉल देखील वाट पाहायला मिळतोय आणि बलवरती चुकीची पिकी झाली तिथे आणि बघता बघता एक धाव खरे तर पाहायला मिळते. बाईची धाव असेल. क्रिकेट संघाचे दोन बिग डॉग फलंदाज भालचंद्र आणि प्रकाश ही जोडी खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. येस टीम रिव्ह्यू आहे. टीम रिव्ह्यू आहे खरं तर चेक केला जाईल त्या रन आउटची विकेट चेक केली जाईल. कारण जांभूळवाडी क्रिकेट संघाला देखील माहीत आहे कारण जांभूळवाडी क्रिकेट संघाला देखील माहीत आहे एखादा विकेट या दोन विकेट पैकी एखादा विकेट जर मिळाला तर चांगला राहील. आणि इथून जर पाहायला गेलं तर फलंदाज सेफ आहे आणि जांभूळवाडी क्रिकेट संघाने ते रिव्ह्यू गमावलाय. आता जर पंचांना शंका वाटली तर पंच रिव्ह्यू घेतील. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जाईल या शंका नाही. 5 धाव आहेत धाव फलकावरती. अगदी विचार केला तर दुसरी रात्र या स्पर्धेची अगदी दिमागदार स्पर्धा पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. अगदी विचार केला तर सातत्याने आपण पाहतोय जांभूळवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर का मोठमोठ्या टुर्नामेंट खेळामध्ये जातोय कारण त्याचं जिवंत उदाहरण या बॉलवरती पाहायला मिळाला. तितक्याच ताकदीचा नागेवाडी क्रिकेट संघ देखील पाहायला मिळतोय. दोन संघाची पकड निर्माण होईल का या मॅच मध्ये. ओहो प्रकाश आहे प्रकाशच्या बॅट्समन बॉल काय संपर्क होत नाही. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. खरं अगदी विचार केला तर रितेशची भरपूर चांगली गोलंदाजी आहे. बघा बालचंद्र कांबळे जर या 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर योगेश शिंदे आणि
दिनेश भगत याच्याकडे तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते झाल्या चुकीची फिल्डिंग, बॉल झालाय फरार. प्रकाशच्या बॅट्समन येतोय चमकार. डीजे थँक्यू डीजे. 9 धाबा आहेत धाव फलकावरती. किळपटीचा विचार केला तर एकेरी दुहेरी जरी धाबा बडवल्या तरी धाबा स्कोर बरोबरती चांगल्याच पाहायला मिळत आहेत. परंतु दोन चमकार देखील या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये आलाय डॉट बॉल. बघता बघता पहिला इथे षटक क्रमांक संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धाबा धाव फलकावरती आहेत. 9 धाबा धाव फलकावरती. डीजे थँक्यू डीजे. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. गोलंदाज खरं आपण पाहूया जगदीश आहे टीमचा सर सेनापती आणि त्याच्या विरोधात स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल नागेवाडी क्रिकेट संघाचा बालचंद्र कांबडी उर्फा बिग शो आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. बघा ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. दोन बल्लाडे फलंदाज एकमेकाच्या विरोधात खरं तर आता पाहायला मिळतात. जगदीश भोई आहे गोलंदाज स्टॅक वरती, बालचंद्र कांबळे आहे फलंदाजी करत असताना या बॅटिंग स्टँड वरती. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. पहिला बॉल इथे आमने सामने ही मॅच पाहायला मिळते. हा पॅकर्सचा बॉल उडवलाय तर खरा आणि बॉल आउट द फार. पहिला षटकार नागेवाडी टीमचा ब्रँडेड बिग शोच्या बॅट्समन आलेला हा दरदरी षटकार. बघा अनेक स्पर्धा खेळलाय नागेवाडी क्रिकेट संघ. नाईट टुर्नामेंट देखील भरपूर केलेला आहे परंतु डे स्पर्धा ही भरपूर केलाय कारण नागेवाडी क्रिकेट संघ हारला नाही, नशिबाने हरवलाय. परंतु आज ती वेळ आले पुन्हा एकदा नव्याने चमकाने चमकला जाईल का नागेवाडी क्रिकेट संघ. पहिला षटकार इथे जगदीश वरती आक्रमण पाहायला मिळतं. 15 धावा आहेत धाव फलकावरती. ओहो यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर पहिल्या बॉलवरती हाफ टॅकर बॉल होता त्यावरती बालचंद्रच्या बॅट्समन एक मधुर षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर जगदीशने देखील कमबॅक केले. ओहो यावेळेस स्क्रीन लेगला उडवला शतरक्षक आहे तिथे आणि या बॉलवरती झुडीक सिंगल धाव पाहायला मिळते. 16 धावा आहे धाव फलकावरती. योगेश शिंदे आणि दिनेश भगत यांच्याकडनं खरं तर हजार रुपयाचं पारितोषिक आहे दोघांकडनं. खरं तर भालचंद्र कांबळेसाठी ही ऑफर खरं तर पाहायला मिळते. बल प्रकाश आहे स्टॅक इंड वरती खरं तर खूपच बाहेर हा बॉल पाहायला मिळतोय पण देखील सांगतायत इट इज द वाईट. खरं तर सर्व प्रेक्षक माय बाप वर्गांचा या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक सहर्चे स्वागत. ओहो उंची भरपूर आहे, लांबी किती आहे, लांबी देखील तितकीच. ओहो मला वाटते थँक्यू डीजे. षटकार तर आलाय परंतु आपण चेक देखील आपण करणार आहोत कारण जवळपास प्रयत्न भरपूर चांगले राहिले आणि आपण रिप्ले मध्ये देखील आपण पाहणार आहोत. आणि येस 6 धावा आहेत. आदरणीय अर्थात अनिलजी दोरे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. आयोजकांच्या कमिटीच्या वतीनं त्यांचे देखील मनपूर्वक सहर्चे स्वागत. जाऊया मॅच मध्ये षटकार आलाय प्रकारच्या बॅट्समधनं देखील. अगदी विचार केला तर आपण पाहूच काल 23 धावा आहेत धाव फलकावरती. ला जेव्हा मॅच खरं तर पाहायला मिळते खेळपट्टीवरती
जगदीश गोलंदाज टॅक वरती. यावेळेस देखील चांगला फटका चापट दिलाय बॉलला, झालाय फरार. प्रकाशचा ब्रँड येतोय सबकार डीजे. थँक्यू डीजे. चांगला फटका, 27 धावा आहेत धाव फलकावरती. चापड दिली, जशी चापड दिली बॉलला तसा बॉल देखील अगदी चांगलाच फरार झालाय 4 धावींसाठी. ओहो, इथे विकेट विकेट. हो, मोठी विकेट, मोठी विकेट. तुलना केली जाते क्रिकेटमध्ये. एखादा मोठा फलंदाज त्याची जर कॅच आपण सोडल्या तर नक्कीच तो हवी ठरला जातो आणि ते प्रकाश बलाला जीवदान दिलं जात आहे. 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. टीमची धावसंख्या 27 धावा आहे धाव फलकावरती. चला, मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. जांभूळवाडी क्रिकेट संघ आपण लगेच मॅच कंटिन्यू चालू ठेवा. बघा, खरं तर आमचे जवळचे मित्र आदरणीय किशोरजी शिंगवा साहेबांच्याकडनं देखील नागेवाडी क्रिकेट संघाला म्हणजेच प्रकाश बलाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यानंतर आयोजकांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. खरं तर वेळात वेळ काढून खरं तर शुभेच्छा दिल्या आयोजकांना देखील आणि प्रकाश बलाला देखील, नागेवाडी टीमला देखील. खरं तर बडवळ गावचं एक दमदार व्यक्तिमत्व आहे. वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्याबद्दल किशोरजी शिंगवा साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये. आणि त्यानंतर आमचे तुमचे सर्वांचे लाडकी समालोचक अर्थात रुपेजी खंडवी साहेबांकडून देखील नागेवाडी क्रिकेट संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. वेळात वेळ काढून खरं तर सर्व खेळाडू खरं तर ऑनलाईनच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात, शुभेच्छा दिल्या जात आहेत. खरं तर त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर दुसऱ्या रात्रीमध्ये देखील आपण पाहतोया ब्रदर्स लाईव्ह इन्व्हेटच्या माध्यमातून खरं तर या वाहिनीमधून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण जर या चॅनेलवरती नवीन असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बाजूचा घंटा मात्र दाबायला विसरू नका. आणि आता मॅच मध्ये काय घडलं जाऊया. खरं तर इथे मोठी विकेट भालचंद्रची मोठी विकेट. गरज होती का धाव घेण्यासाठी? एका धावेला महत्व क्रिकेटमध्ये जरूर दिलं जातं, परंतु ती धाव घेत असताना आपली मोठी विकेट जर जात असेल तर सोने पे सुहागा नाहीया. तर मित्रांनो, सोने पे सुहागा झाला तर जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. आणि निराशा खरं तर भालचंद्र कांबळेच्या चेहऱ्यावरती नक्कीच पाहायला मिळते. नवीन फलंदाज खरं तर रामचंद्र पाहायला मिळतोय. एक डावखुराताचा फलंदाज रामचंद्र. जर्सी क्रमांक खरं तर 150 खरं तर जर्सी वरती आपण पाहतोय चंदर नावाची जर्सी त्याने घातली. खरं तर एक दमदार फलंदाज आहे. खरं तर थोड्याच वेळात आमच्या खरं तर समय जोडले जातील. आमचे मित्र आहेत जवळचे, अर्थात उत्तमजी पाटील साहेबांचं देखील थोड्याच वेळात शुभ आगमन होईल. खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहूला आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. रात्री देखील त्यांचा आपण आवाज ऐकला. जाऊया मॅच मध्ये. खरं तर संतोषजी शिंदे साहेबांचा देखील रात्री आपण आवाज ऐकला. खानदन गावचा एक दमदार समालोचक आहे. ओहो, यावेळेस काय घडला बघा. अगदी विचार केला तर बघा, अजून एक विकेट मिळाली असते. चंद्रला देखील मैदान सोडावं लागलं असतं, परंतु अगदी विचार केला तर इथे कॅच ड्रॉप झाले. आणि तिथून जर पाहायला गेलं तर एक धाव आल्या. 29 धावा आहेत धाव फलकावरती. बघा, नागेवाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजाने कुठल्याही फलंदाजाने 2 बॉल मध्ये 2 षटकार जर टोकले, आदरणीय अनिलजी दुरी साहेबांच्या माध्यमातून खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. ओहो, यावेळेस मोठी विकेट. प्रकाश बला बॅक टू डगआउट डीजे.
खरं तर दसई परिसरामध्ये बिलॉग झालाय खेळण्यासाठी. खुडेवाडी पठार सापेवाडी असा सापडा खरं तर पाहायला मिळतोय तिथे देखील. टीम मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. ओहो यावेळेस अपील पंचांनी सांगितलंय चेंदर बॅक टू डगआउट षटक क्रमांक. तीस धावा आहेत. यश आहे घोडदास टॅक वरती. बघा पहिली विकेट बालचंद्रची गेली, त्यानंतर प्रकाशची गेली, त्यानंतर चेंदरची विकेट गेली. म्हणजे 3 विकेट खरं तर गमावल्यात नागेवाडी क्रिकेट संघाने. आणि त्यानंतर विचार केला तर 30 धावा आहेत फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा चांगल्या आहेत खरं तर खेळपट्टीवरती. अगदी विचार केला तर जांभूळवाडी क्रिकेट संघाला देखील हलक्यामध्ये घेऊन जमणार नाही या, कारण त्यात त्या संघामध्ये देखील अनेक स्फोटक फलंदाज देखील पाहायला मिळतात. अनेक स्पर्धा गाजवल्यात. नाईट टुर्नामेंट असो, डे टुर्नामेंट असो, खरं तर सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने देखील स्पर्धा गाजवून सोडल्यात. परंतु आज वेळ नागेवाडी क्रिकेट संघावरती गाजवून सोडण्याची आली. ती मॅच बनेल का इथे. चांगला बॉल आहे. धनेश आहे स्ट्राईक एंड वरती. अगदी पाहायला गेलं तर उमेश आगिवला नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. लाजवाब मॅच. 30 धावा आहेत. अगदी विचार केला तर आपण पाहतोय ओहो यावेळेस धनेशचा ब्रँड. आणि पहिला बॉल जरी डॉट आला तरी दुसऱ्या बॉलवरती एक मोठा फटका पाहायला मिळतो. षटकार आलाय आणि 6 धावेच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावा धाव फलकावरती. 36 धावा आहे धाव फलकावरती. नागेवाडी टीमचा ब्रँड षटकार पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर मला वाटतं सिद्धेश आतापर्यंत हा दुसरा षटकार आलाय की काय, तिसरा. तिसरा षटकार आतापर्यंत आला. सुरेख धनेशचा लाजवाब फटका. बॉल झालाय फरार. थँक्यू. खरे तर आदरणीय अनिलजी धोरे साहेबांच्या माध्यमातून खरं तर कुठल्याही फलंदाजाने 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते मात्र इथे लागू झालंय. धनेश कांबळी या फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 42 धावा आहेत धाव फलकावरती. ओहो यावेळेस स्क्वेअर लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवर आलाय, परंतु पाहायला गेलं तर एकच धाव या बॉलवरती खरं तर पाहायला मिळेल. लाजवाब बॅटिंग तितकी चांगली क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळते खेळपट्टीच्या आतमध्ये. खरं तर अगदी विचार केला तर भालचंद्र, प्रकाश आणि चेंदर हे 3 फलंदाज जसे बॅक टू पॅव्हलियन झाले ना, जणू काय असं वाटत होतं की आता धावा थोड्याशा कमी होतील की काय. परंतु धनेशचा ब्रँड खरं तर पाहायला मिळाला. 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळाल्या. त्यानंतर एक सिंगल धाव. आता उमेश आगिवला आहे स्ट्राईक एंड वरती. ओहो यावेळेस हिला जेव्हा बॉल पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी देखील एजची पाहायला मिळते. 2 षटकार काढल्यानंतर 13 धावा खर्च केला. अजूनही शेवटचा बॉल खेळपट्टीवरती शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच खरं तर पाहायला मिळते. इथे विकेट. फलंदाज उमेश आगिवला बॅक टू डगआउट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा.
हॅलो, थँक्यू थँक्यू डीजे. खरे तर 4 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. 43 धावा आहेत. 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आणि त्यानंतर विचार केला तर नवीन फलंदाज खरं तर भास्कर आपण पाहतोय उर्फा भुंगा. हा फलंदाज म्हणजे भास्कर आगिवला आहे नॉन स्टॅक वरती. वैभव आहे गोलंदाज टॅक वरती. धनेश आहे 5 बॉल खेळलाय 14 धावेवरती नाबाद पारी पाहायला मिळते. अजूनही 6 बॉल खेळायचे. शेवटचं षटक आहे खेळपट्टीवरती. पहिल्या डावामध्ये जास्तीत जास्त धावा बडवाव्या लागतील नागेवाडी क्रिकेट संघाला. वैभवचा पहिला बॉल धनेश साठी आणि सुरुवात इथे चांगलीच पाहायला मिळते. सुरुवात चांगली पाहायला मिळते. खरं तर खेळपट्टीवरती वैभवची चांगली गोलंदाजी. धनेशच्या बॅट्समन जरूर 2 षटकार आल्या. तिथून जर विचार केला तर या ओव्हरमध्ये ना धावा येणं गरजेचं आहे. कारण विचार केला तर जिथे तिसरं षटक कमालीचं फेकलं होतं. ओहो, यावेळेस 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 याही वेळेस चांगला बॉल. काय लाजवाब मॅच खरं तर पाहायला मिळते. खरं तर पहिल्या डावामध्ये जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा बनवाव्या लागतील नागेवाडी क्रिकेट संघाला. परंतु सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर ते देखील त्यांना देखील चांगलंच ठाऊक आहे. चांगले मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. पंच देखील सांगतात हा बॉल थोडासा खराब पाहायला मिळतो. इट इज द फाईट. खरा बॉल पाहायला मिळतोय. 44 धावा आहेत धाव फलकावरती. 50 धावा देखील होणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. कारण जगदीश भोईची बॅटिंग ला जेव्हा पाहायला मिळेल दुसऱ्या इनिंग मध्ये खरं तर जगदीशची बॅटिंग ला जेव्हा पाहायला मिळेल शंका नाही. ओहो, कबाडीचा फटका. धनेशचा ब्रँड येतोय सुरेख. धनेशच्या बॅट्समनला जीवदानी देणारा लांबलचक षटकार. षटकार खरं तर पाहायला मिळाला. 2 बॉल डॉट त्यानंतर वाईट त्यानंतर षटकार. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये चुका देखील पाहायला मिळतात. तितकीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. 50 बनल्यात. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 55-56 धावा देखील बनणं गरजेचं आहे. इथे हो डायरेक्ट हिट. एक धाव चोरटी पाहायला मिळाली तिथे. अगदी खेळपट्टीवरती पाहायला गेले तर 50+ धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. 51 धावा आहेत धाव फलकावरती. अगदी विचार केला तर भास्कर आगिवला आहे उर्फ भुंगा स्ट्राईक एंड वरती खरं तर पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर एक डावखोर आताचा फलंदाज खरं तर अपेक्षा असतील भास्कर वरती. विश्वास आहे भरपूर. परंतु आज बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये जरी भास्करच्या बॅट्समन एखादा जरी चमकार आला ना तरी मी म्हणेन चांगली बॅटिंग आहे. परंतु अगदी विचार केला तर 51 धावा आहेत फलकावरती. 50+ तर बनल्यात. इथून पुढे 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये 4 धावा जरी आल्या तरी मात्र मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल. धावा भरपूर आहेत मी तरी म्हणेन या मॅच मध्ये. परंतु अजून 2 बॉल आहेत पहिला डाव संपल्यासाठी. भास्कर आहे स्ट्राईक एंड वरती. ओहो, चांगला फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला शतरक्षक आहे तिथे. नाही एकेरी धाव आले. एकेरी धाव का होईना परंतु बॉल वरती धाव देखील येणं गरजेचं आहे. आता धनेशचा ब्रँड पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळेल का. 52 धावा आहे धाव फलकावरती. 52 धावा आहे धाव फलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या विनिंग मधील. या बॉल मध्ये विकेट चौकार षटकार दुहेरी धाव सिंगल धाव काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, चांगला फटका पाहायला मिळतो. एकदा वेगाने दुसरीचा प्रयत्न देखील केला जातोय आणि ते फलंदाज बाद. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावानंतर टीमची धावसंख्या खरं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना नागेवाडी क्रिकेट संघाच्या धावा धाव फलकावरती आहेत. 53 धावा आहेत आणि 54 धावींचा टार्गेट सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाला ठेवला. नागेवाडी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत आजच्या रात्रीमध्ये. खरं तर नेक्स्ट मॅच आमच्या तुमच्या भेटीस येऊन टेपणार आहे. बेल्या 11 धोदाने
आणि त्याला फाईट करेल रामाची वाडी क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन टॉस करण्यासाठी. या तोपर्यंत खरं तर आपण खरं तर सूरज कांबळे यांचा खरं तर आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त स्वतः आयोजक आहे खरं तर वाढदिवसानिमित्त भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. खरं तर हाफ इव्हिनिंग झाले इथे खरं तर बर्थडे थोडासा साजरा देखील केला जाईल वेळात वेळ काढून. खरं तर आयोजकांनी खरं तर इथे कॅमेरा पण फोकस करा. येस थँक्यू. तोपर्यंत जर अगदी पाहायला गेलं तर या टेबल रट्याल भरून गेला कवडर 16 का कवडं केक आणलाय फटाक्याच्या आतिषबाजीडा. खरं तर फटाक्याच्या आतिषबाजीडा इथे सूरज कांबळीचा आज बर्थडे आणि तो देखील आपण साजरा करणार आहोत. अगदी टॉस बॉक्स मध्ये खरं तर हा बर्थडे साजरा केला जातोय. मला वाटते जवळपास 8 केक आहेत. खरं तर येस हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू सूरज. हॅलो थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि आयोजकांना विनंती करेन आपण अगदी उशीर न करता आपण बर्थडे लगेच इथे संपन्न देखील करणार आहोत. खरं तर केक इथे आपण कापून घेतलात. खरं तर अनिलजी दोरे साहेब देखील त्या बर्थडे मध्ये सामील होते. त्यानंतर अगदी विचार केला तर आपण पाहणार आहोत. खरं तर चला आयोजकांना विनंती करेन आपण बॉन्ड्री लाईनचाही थोडासा ताबा घ्या कारण आपलीच ही स्पर्धा आहे. लाजवाब स्पर्धा पाहायला मिळते. जगदीश आणि सागर ही जोडी खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. जगदीश आणि सागर ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 54 धाब्यांची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. खरे तर अगदी विचार केला तर आपण पाहतोय क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट सर्वांच्या रक्तामध्ये मनगटामध्ये क्रिकेट भरलाय आणि त्याच नंतर विचार केला तर बैलगाड्या सत्रामध्ये देखील अनेक तरुण पिढी खरे तर त्या तरुण पिढीला देखील अफाट वेळ खरे तर बैलगाड्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळतात. जाऊया मॅच मध्ये. राजा गोलंदाज टॅक वरती आहे. राजा हे गोलंदाज टॅग वरती. 54 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती. म्हटलं होतं अनेक तरुण पिढी खरं तर बैलगाड्याच्या सत्रामध्ये आणि इथे पहिला बॉल. ओहो इथे सुरुवात कमालीची. फलंदाज पहिल्याच बॉल वरती इथे विकेट. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्याच बॉल वरती ते सुरुवात राजने चांगलीच केली आहे. फलंदाज बॅक टू डगआउट सागर. थँक्यू डीजे. रितेश आहे नवीन फलंदाज. सुरुवात राजने चांगली केली.
सुरुवात चांगली खरं तर पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंड वरती जर फलंदाज आपण पाहू शकाल टीमचा सरशिडापती आहे जगदीश भोई. खरं तर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. लाजवाब खरं तर खेळपट्टीवरती सापडा देखील पाहायला मिळतोय. रितेश आहे. ओहो यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी देखील पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल हा ही बॉल कबाडीचा पाहायला मिळतोय. राज्य चांगली गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मॅच भरपूर चांगला आहे. इथे फटका पचलाय. क्षेत्रक्षक आहे आणि ते संपवलंय. सुनेक फलंदाज रितेश बॅक टू डगआउट. डीजे याही वेळी चांगला बॉल. या स्पर्धेचा मीडियम षटक फेकलं जाईल का? ओहो याही वेळी चांगला बॉल अगदी पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत एकही धाव नाहीये. 2 विकेट खरं तर मिळवल्यात राज गोलंदाजाने. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या स्पर्धेचा मीडियम षटक पहिलं पाहायला मिळेल का दुसऱ्या रात्रीमध्ये? येथे मीडियम षटक खरं तर पाहायला मिळत आहे. नागेवाडी क्रिकेट संघाकडनं गोलंदाज आहे राजचं चांगलं कमबॅक पाहायला मिळतं आणि ते पहिलं मीडियम षटक खरं तर पाहायला मिळतं. 2 विकेट लॉस्ट चूज. खरं तर दुसऱ्या डावमध्ये बॅटिंग करत असताना सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. चला नागेवाडी टीम आपण क्षेत्रक्षण लगेच सजवूनही घ्या. मला वाटतं या आजच्या रात्रीमध्ये मला वाटतं या भुंगा देखील गोलंदाजी करेल. मला वाटतं या भुंगा म्हणजे कोण माहिती आहे का नागेवाडचा? भास्कर रागेवला. उमेशच्या हातामध्ये बॉल आहे. उमेश गोलंदाज टॅक वरती खरं तर पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये ना खरं तर राजने कमबॅक केलंय. लाजवाब गोलंदाजी देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर आपण पाहतोय लाजवाब मॅच खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. खरं तर अगदी पाहायला गेलं तर जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते. पहिल्याच उमेश आगिवला हे गोलंदाज टॅक वरती. पहिला बॉल उमेशचा. जगदीश भोईचा ब्रँड आणि ब्रँड ओहो कबाडीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळते खेळपट्टीवरती. 2 धाबा इकडे तर दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली तसे 2 धाबेने इकडे तर इथे 2 धाबा संपन्न केल्यात आणि 2 धाबेने श्रीगणेशच्या खातं ओपन केलंय सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. जोपर्यंत जगदीश हा फलंदाज असेल तोपर्यंत नागेवाडी क्रिकेट संघाला देखील गोलंदाजी चांगलीच करावी लागेल. येते मोठी विकेट. ओहो फटका फसलाय आणि त्या फलंदाजाला जर आपण जीवदान देत असाल तर नागेवाडी क्रिकेट संघ आपली ही चुकी महागात ठरेल. जगदीश भोई या नावाचं वादळ शांत करायची वेळ आली होती पण ते वादळ आता शांत झालं नाही. जबरदस्त मॅच आहे. जगदीशला जीवदान इथे दिलाय. ओहो टप्पा पडलाय. उसळी भरपूर पाहायला मिळते. पंसाळी देखील सांगायलाय बॉल खराब आहे. इट इज द फाईट. 1 बाउन्स देखील असेल. यानंतर पुन्हा एकदा जर असा बॉल आला तर नक्कीच नो बॉल खरं तर घोषित केला जाईल यात शंका नाही.
अगदी विचार केला तर आपण पाहतो हिला जेव्हा मॅच आहे 5 धावा आहे धाव फलकावरती. जगदीशला जीवदान मिळालाय. उमेश आगिवला आहे गोलंदाज स्टॅक वरती. चापट दिले. ओहो जी कॅच सोडली आणि त्याच्यानंतर आलेला हा षटकार खरं तर पाहायला मिळतो आहे. डीजे थँक्यू डीजे. 2 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. ती कॅच कदाचित लपकली असती तर षटकार वाचू शकले असते. ओहो या वेळेस देखील गली पॉइंट मधून बॉल फरार झालाय 4 धाब्यांसाठी. काय कमालीची बॅटिंग खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या. मी म्हटलं होतं जोपर्यंत जगदीश नावाचं वादळ खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत नागेवाडी क्रिकेट संघाला हे देखील विसरून चालणार नाही की आपल्या धाबा जरी जास्त असल्या तरी मात्र त्या धाबा सोप्या करण्यात ताकद आहे. त्या धाबा सोप्या करण्याची ताकद आहे जगदीश या फलंदाजाकडे. एक खेळाडू झुंजतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज देखील बाद झालेत. 21 धाबा आहेत धाव फलकावरती. जबरदस्त मॅच 21 धाबा आहेत धाव फलकावरती. मला वाटते अजून या शेवटचा बॉल शिल्लक असेल. 2 षटकार आलाय 1 चौकार आलाय. ओहो या वेळेस ओहो काय बॅटिंगला जेव्हा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार. थँक्यू डीजे. आदरणीय अनिलजी दोरे साहेबांचा खरं तर इथे शुभ आगमन झालंय. खरं तर आयोजकांच्या वतीनं खरं तर मान आणि सन्मान खरं तर केला जाईल या दुसऱ्या रात्रीमध्ये. 27 धावा आहेत धाव फलकावरती. अजूनही 27 ची गरज. गणेश भगत खरं तर यांच्या शुभ हस्ते खरं तर अनिलजी दोरे साहेबांचा खरं तर मान आणि सन्मान केला जाईल. नाईट रणनी शृंखलेमध्ये कॅमेरामॅनला विनंती करेन आपण टॉस बॉक्स अगदी कव्हर करा. गणेश भगत यांच्या माध्यमातून खरं तर शुभ सन्मान केला जातो या अनिल जी दोरे साहेबांचा. एक बाईची उबदार शाल प्रेमाचं फुलं गुच्छ देऊन आणि या स्पर्धेची खरं तर एक गोड आठवण म्हणून खरं तर अनिलजी दोरे साहेबांना खरं तर इथे दिली जाते. खरं तर जबरदस्त व्यक्ती आहेत. कशिडे क्रिकेट संघाचा संघनायक आज खरं तर या स्पर्धेला भेट दिली. खरं तर त्यांचं देखील मान सन्मान वेळात वेळ काढून खरं तर आपण इथे उपस्थित दाखवली. धन्यवाद अनिलजी दोरे साहेब. जाऊया मॅच मध्ये आले रंगात. गोलंदाज आहे धनेश आहे. धनेशनेच काय सोडली होती जगदीशची. आता इथून पुढे ओ बेकार. अगदी जर पाहायला गेले तर पंच वाईड +2 येस म्हणजे 3 धावा.
थँक्यू. 30 धाबा आहे धाव फलकावरती. मला वाटतं सिद्धेश मागच्या ओव्हरमध्ये धाबा किती आल्या? 27 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये मीडियम षटक फेकलं, त्यानंतर जगदीश चमकला या मैदानावरती, या खेळपट्टीवरती आहे. जर जगदीशची विकेट या ओव्हरमध्ये मिळवली तर नागेवाडी क्रिकेट संघ देखील कमबॅक करू शकेल यात शंका नाही. ओहो, यावेळेस जवाब. यावेळेस पंच सांगतात अजून एक इट इज द फाईट. खरा बॉल आहे. बेल्या 11 धोदानी टीमचा संगणक, रामाचेवाडी टीमचा संगणक इथे उपस्थित आहे. चला धोदारी टीम आयोजक आपण संपर्क साधा. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओहो, यावेळेस क्रॉस द लाईन फटका किसलाय, बॉल थांबणार नाही. पहिला बॉल फेकला व्हाईट प्लस 3 धाबा, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर इथे चमकार. म्हणजे एका बॉल मध्ये धाबा आले असतील तर किती? मला वाटते 8 धाबा आल्यात एका बॉल मध्ये. जे 35 धाबा आहेत. नागेवाडी क्रिकेट संघ खरं तर गोलंदाजी थोडीशी कमी पाहायला मिळते. खरं तर जगदीश भोईची बॅटिंग लाजवाब. उमेश वरती आक्रमण पाहायला मिळालं दुसऱ्या ओव्हरमध्ये. तब्बल 27 धाबा कुठून काढल्या त्या ओव्हरमध्ये. मला वाटते लाजवाब बॅटिंग खरं तर पाहायला मिळते खेळपट्टीवरती. अगदी विचार करता 6 बॉल आणि 26 धाब्याची बादारी पारी खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका, शतरक्षक दूरवरून आलाय. यावेळेस एक धाब आले आणि एकच धाब या बॉलवरती खरं तर पाहायला मिळते. आणि जर का या बॉलवरती जगदीशची विकेट आली तर कमबॅक करू शकेल नागेवाडी क्रिकेट संघ. आणि जर का या बॉलवरती चौकार षटकार आला तर मॅच अजून थोडीशी जवळ जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी पाहायला मिळेल. 36 धाबा आहे धाव फलकावरती. ओहो, बॉल चांगला होता. एसटी रक्षकाची ही चुकी आणि त्या चुकीला बाफिडा. बॉल झालाय फरार. खरं तर मागच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर दुसऱ्या ओव्हरचा जर विचार केला तर धनेशने काय सोडली होती जगदीशची, आणि तिथून जर विचार केला तर जगदीश चमकला या मैदानावरती. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. 40 धाबा आहे धाव फलकावरती. ओहो, इथे फटका, लाजवाब, बॉल झालाय फरार. येतोय अजून एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीचे. बघा, मी म्हटलं होतं मॅच सुरू होण्याच्या अगोदर जगदीशची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच विकेटने खरं तर मला वाटते आतापर्यंत 4 षटकार खरं तर ठोकलेत. अगदी विचार केला तर बांडेवरांचे देखील इथे खरं तर शुभागमन झालंय. सर्व बांडेवरांचं खरं तर मनपूर्वक सहर्षे स्वागत. आदरणीय वसंत रसाळ आणि निवृत्ती रसाळ या साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं खरं तर मनपूर्वक सहर्षे स्वागत. षटक संपलंय तिसरा आणि टीमची धावसंख्या 47 धाबा. समीकरण जर पाहिलं तर साधं सोपं आता पाहायला मिळते खेळपट्टीवरती. आज पुन्हा एकदा त्या चेहऱ्यावरती निराशा पाहायला मिळते. बालचंद्र कांबळेच्या चेहऱ्यावरती खरं तर तिथे फोकस केलाय कॅमेरामॅनना, कारण तो चेहरा क्रिकेटसाठी खरं तर सातत्याने आपण पाहतोय. अफॅट असलेलं वेट क्रिकेटचं, परंतु आज निराशा पाहायला मिळते पुन्हा एकदा. परंतु अजून मॅच आहे बडवायच्या. 12 बॉल आणि 7 धाबा. 12 बॉल 7 धाब्यांची गरज आहे. चला खेळपट्टीवरती पाडे देखील पूर्वा. फलंदाजाला पाड्याची आवश्यकता आहे.
बघा 12 बॉल 7 धाब्यांची गरज. ओहो यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतो. बघा जर अगदी विचार केला तर आपण पाहतोय राजूने कदाचित तिसरं षटक फेकला असतं ना तर चांगलं राहिलं असतं. कारण एकमेव विकेट होती जगदीशची, ती विकेट घेण्यासाठी तडफडत होता. खरं तर नागेवाडी क्रिकेट संघ आणि त्या जगदीशच्या बॅट्समॅनना देखणा फटका पाहायला मिळतोय. एकटा झुंजला या मॅच मध्ये आणि एकट्याच्या बॅट्समॅन खरं तर थँक्यू. 10 बॉल आणि 1 धाब्यांची गरज. खरं तर 10 बॉल 1 धाब्यांची गरज आहे या मॅच मध्ये. टॅप केला आणि ते खरं तर पहिली मॅच झाली फिनिश आणि पहिल्या मॅच मध्ये खरं तर आज पुन्हा एकदा निराशा त्या चेहऱ्यावरती खरं तर पाहायला मिळते. नागेवाडी क्रिकेट संघ हारतोय तर का हारतोय? कदाचित बॅटिंग भरपूर चांगल्या आहे, गोलंदाजीमध्ये अजून जर थोडासा बदलाव केला नागेवाडी क्रिकेट संघाने